सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजन केलं। कोकणात आलेल्या वादळांच्या तीव्रतेचा अभ्यास करून या पुतळ्याची रचना केली आहे। पुढील 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणात भक्कमपणे उभा राहील अशी याची रचना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। 91 फूट उंच इतका भव्य असा हा पुतळा असून 10 फूट उंच केवळ चबुतरा आहे असंही त्यांनी सांगितलं। या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये मूर्तिकार राम सुतार यांच्यासह IITचे तज्ञ आणि जे कला शाळेचे प्रमुख यांचा सहभाग होता आणि त्यांच्याकडेच पुढील 10 वर्षांसाठी पुतळ्याच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या पुतळ्याची भव्यता पर्यटकांना आणि शिवप्रेमींना अनुभवता यावी अशा पद्धतीनं परिसर विकसित केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा स्वाभिमान आणि शौर्याचं प्रतीक असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमी आणि पर्यटकासाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्रोत असेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते।